नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण चटपटा डोसा हा प्रकार बघणार आहोत. मसाला डोसा, साधा डोसा आपण नेहमीच खातो, परंतु हा एक वेगळा प्रकार आहे. हा डोसा खाल्ल्याने डोसा खाल्ल्याचा आणि चाट आयटम्स खाल्ल्याचा आनंद तुम्हाला एकाच डिशमध्ये मिळणार आहे. तर आपण बघूयात चटपटा डोसा. यासाठी आपण प्रथम एका भांड्यात इडली रवा घेतलेला आहे. इडली रवा घ्या किंवा उकडा तांदूळ घ्या किंवा रेशनचे तांदूळ घ्या. 3 वाट्या आपण इडली रवा घेणार आहोत. इडली रव्याने इडल्या जास्त हलक्या होतात किंवा डोसेसुद्धा खूप छान होतात असा माझा अनुभव आहे, म्हणून मी नेहमी इडली रवाच वापरते डोसे करायला किंवा इडली करायला. तर 3 वाट्या इडली रवा घेतल्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे आणि भिजवायचा आहे आपण. त्यानंतर 1 वाटी उडीद डाळ घेणार आहोत. 3 वाट्या इडली रव्याला किंवा 3 वाट्या तांदळाला 1 वाटी उडीद डाळ असं 3स 1 प्रमाण घ्यायचं आहे. त्यानंतर आपण या उडीद डाळीमध्ये थोड्या मेथ्यासुद्धा घालणार आहोत. मेथ्यांनी छान जाळी पडते डोशाला, हे माहितीच आहे आपल्याला आता. तर अर्धा चमचा मेथ्या आपण यात घालणार आहोत आणि एकत्र धुवून भिजत घालणार आहोत. मेथी आणि उडीद डाळ आपण स्वच्छ धुवून भिजवायची आहे 4 ते 5 तासांसाठी, किमान 5 तास. आणि हा रवासुद्धा आपण धुवून भिजवलेला आहे. आता हा भिजवून झाला आहे 5 तास. त्यानंतर डाळसुद्धा आपण भिजवली होती, त्याला देखील 5 तास झालेले आहेत. हे बघा, छान भिजून तयार आहे. डाळ आणि त्यातल्या मेथ्या देखील व्यवस्थित भिजलेली आहे. आता डाळ वेगळी वाटायची आहे. वरचं पाणी काढून टाकायचं आहे आधी, काढून एका भांड्यात ठेवायचं आहे आणि डाळ वेगळी वाटून घेणार आहोत आपण. आणि हा इडली रवा आहे, रवा वाटला नाही तरी चालतो, त्याचं देखील वरचं पाणी काढून वाटायचं आहे. परंतु मी रवा वाटून घेते कारण तो जाडसर असतो. हे बघा, हे उडीद आणि मेथी, उडीद डाळ आणि मेथीचं वाटण आहे. असं घट्ट झालेलं आहे कारण आपण त्याचं वरचं पाणी काढून टाकलं होतं आणि त्यानंतर वाटलेलं आहे. पाण्यासकट वाटलं नाही आहे. त्यानंतर थोडंसं 1-2 मिनिट जरा फेटून घ्यायचं आहे हलकं होण्यासाठी. आणि त्यानंतर आपण जो इडली रवा भिजवलेला होता तो वाटून घेतलेला आहे, तो यात घालायचा आहे. हे इडली रव्याचं वाटण आहे. आता हे चांगलं मिक्स करायचं आहे. हे चांगलं मिक्स करून आपण मोठ्या भांड्यात काढणार आहोत, कारण हे फर्मेंट झाल्यानंतर म्हणजे पीठ चांगलं फुगल्यानंतर या पातेल्यातनं ते उतू जाईल, म्हणून आपण मोठ्या भांड्यात काढून ठेवणार आहोत. आणि 10 ते 12 तास, थंडीचे दिवस असल्यामुळे आपण 10 ते 12 तास फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत. रात्रभरासाठी ठेवलं की आपोआप तेवढे तास होतातच. ते झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर त्याचे डोसे करणार आहोत. तेव्हा आपण पिठाची कन्सिस्टन्सी बघून त्यात पाणी घालणार आहोत. आता यात आपण थोडं पाणी घालतो आहे, जे आपण उडीद डाळीवरचं काढून ठेवलं होतं ते, कारण हे पीठ जास्तच घट्ट आहे. थोडंच पाणी आता घालून थोडं ते लूज करून घेतलं आहे, थोडं पातळ केलं आहे. इतकं ठीक आहे आता फर्मेंटेशनसाठी ठेवण्यासाठी. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. थोडं उबदार ठिकाणी आपण ठेवणार आहोत ते. तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते. आता हे मोठ्या भांड्यात जे आपण ते पीठ काढलं होतं ते 12 तासानंतर इतकं छान फुगून तयार झालेलं आहे. आता त्याचे डोसे करण्यासाठी आपण नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे. तुमच्याकडे डोशांचा तवा असेल तर तो ठेवा. आणि थोडं आपण ब्रशने तेल लावून घेतलं आहे आणि चांगला पॅन तापल्यानंतर त्यावर असे डोसे घालून घेणार आहोत. पीठ आणखी थोडं पातळ केलं तर तुम्हाला पातळ आणि कुरकुरीत डोसेसुद्धा करता येतील, परंतु मी हे मऊ डोसे केले आहेत. सॉफ्ट डोसे हवे आहेत मला, म्हणून अशा प्रकारे गोल डोसा घालून घ्यायचा आहे. आणि अशाच प्रकारे नंतर सगळे डोसे आपण करून घेणार आहोत. 1-2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर आपण हा डोसा करून घेणार आहोत. हे बघा, डोसा होत आलेला आहे. त्यानंतर तो आपण पॅनवरनं सोडवून बघणार आहोत, खालनं कालथा घालून. त्यानंतर अशा प्रकारे सगळे डोसे झाले की 2 प्रकारच्या चटण्या करायच्या आहेत.
हिरवी चटणी, पुदिन्याची आणि चिंचेची आंबट गोड चटणी, या चटण्यांची लिंक मी खाली देते आहे. मी पूर्वी जे चाट आयटम्स दाखवले आहेत त्यात या चटण्यांची रेसिपी दाखवली आहे. त्याप्रमाणे तुम्ही या दोन्ही चटण्या करा. चिंचेच्या चटणीचे 2 प्रकार दाखवलेले आहेत, दोन्ही अतिशय टेस्टी आहेत. तर या चटण्या आपण चटपट्या डोस्यासाठी वापरणार आहोत. हे डोसे असे करून घेतलेले आहेत आपण. आता एक डोसा आपण ताटात घेऊन त्याला या चटण्या लावायच्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर आणि बारीक शेव तुम्ही कुठलीही तुमच्या आवडीची बारीक प्रकारातली शेव घेऊ शकता. ती आपण सगळी त्यावर घालणार आहोत. हे बघा, हा डोसा घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर आहे हा, म्हणून आपण ते सॉफ्ट केलेत डोसे. प्रथम आपण ही चटणी लावून घेतो आहोत, चिंचेची आंबट गोड चटणी, जी आपण भेळीसाठी किंवा कुठल्याही चाट आयटम्ससाठी वापरतो, शेवपुरीसाठी. ती सगळीकडे चांगली लावून घेतल्यानंतर त्यावर पुदिन्याची चटणी लावून घ्यायची आहे. या चटणीच्या व्हिडिओमध्ये मी एक मॅजिक मसाला देखील दाखवलेला आहे, ज्यामुळे या चटणीची टेस्ट खूप छान येते. त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ बघून त्याप्रकारे ह्या चटण्या करा, खूप टेस्टी होतात. आता आपण हिरवी चटणी देखील लावून घेतली आहे. त्यावर कांदा भुरभुरला आहे थोडा. याच प्रकारे टोमॅटो देखील घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेव घालायची आहे. आपल्या आवडीची कुठलीही बारीक शेव घालू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. हे बघा, शेव भरपूर देखील घालू शकता तुम्ही, कारण खाली ओलसर असल्यामुळे चटणी आणि टोमॅटोमुळे शेव त्यावर व्यवस्थित चिकटते. आता कोथिंबीर घातली आहे आणि डोशाचा रोल करायचा नाही आहे, असे 3 फोल्ड्स द्यायचे आहेत त्याला. बघा तुम्ही आता कसे फोल्ड्स देते, ते वरती बोटं ठेवून अशा प्रकारे 3 फोल्ड्स द्यायचे आहेत आणि हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आहे. त्यानंतर आपण थोड्या कडा काढून घेणार आहोत त्याच्या, कारण चौकोनी तुकडे व्हावेत म्हणून. त्यासुद्धा खायच्या आहेत, त्या काही वेस्ट जाणार नाही आहेत. फक्त छान दिसावं म्हणून आपण त्याचे चौकोनी असे 3 पीसेस करणार आहोत एका डोशाचे. अशा कडा काढून घेतलेल्या आहेत आणि त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. छोटा असेल डोसा तर 3 पीसेस होतील, मोठा असेल तर 4 पीसेससुद्धा व्यवस्थित होतील त्याचे. थोडे मोठे पीसेस करायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे. असेच हे बघा, आतनं बघा कसं भरलेलं आहे, स्टफिंग दिसतं आहे ते सगळं. अशाच प्रकारे सगळ्या डोशांना चटण्या लावून आणि त्यावर कांदा, टोमॅटो, शेव भुरभुरून, कोथिंबीर भुरभुरून असे आपण तयार करायचं आहे आणि चटण्यांबरोबर सर्व करायचं आहे.